केंद्र सरकारच्या जनगणना उपक्रमांतर्गत सोलापूर जिल्ह्यात जनगणनेची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू होणार असल्याची माहिती उत्तर सोलापूरचे तहसीलदार निलेश पाटील यांनी दिली आहे। या उपक्रमामुळे जिल्ह्यातील लोकसंख्येची अचूक माहिती संकलित होणार असून प्रशासनाच्या विविध योजनांसाठी महत्त्वाचा डेटा उपलब्ध होणार आहे। 1 मे पासून नागरिकांना स्वयंगणना करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यानंतर 16 मे पासून प्रत्यक्ष घरगणना प्रक्रिया सुरू केली जाणार असून या टप्प्यात प्रत्येक घरातील माहिती नोंदवली जाणार आहे। घरगणनेदरम्यान नागरिकांना एकूण 34 प्रश्नांची अचूक व प्रामाणिक उत्तरे देणे आवश्यक आहे। ही माहिती शासनाच्या धोरणात्मक नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याने नागरिकांनी जनगणना प्रक्रियेस सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार निलेश पाटील यांनी केले आहे। उत्तर सोलापूरमधील सर्व नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन प्रशासनाला सहकार्य करावे असेही त्यांनी नमूद केले। नमस्कार, मी निलेश पाटील, तहसीलदार उत्तर सोलापूर। जनगणना 2027 ही भारताची एकूण 16वी जनगणना असून स्वातंत्र्यानंतरची 8वी जनगणना आहे। जनगणना 2027 ही पूर्णपणे डिजिटल स्वरूपात होणार असून यामध्ये HLO मोबाईल ॲप व CMMS या पोर्टलचा वापर करण्यात आलेला आहे। जनगणना 2027 प्रामुख्याने 2 टप्पे आहेत। पहिला टप्पा जो आहे तो सोगणनेचा टप्पा आहे। यामध्ये सोगणनेचा टप्पा 1 मे 2026 ते 15 मे 2026 या दरम्यानचा आहे आणि दुसरा जो टप्पा आहे ज्यामध्ये प्रगणक एक घर यादी व घरगणना करणार आहेत तो टप्पा 16 मे 2026 ते 14 जून 2026 या दरम्यान होणार आहे। माझी सर्व उत्तर सोलापूर तालुक्यातील नागरिकांना विनंती आहे, नम्र आव्हान आहे की आपण se.census.gov.in या पोर्टलवरती जाऊन आपली स्वगणना करून घ्यावी। सदर पोर्टलवरती गेल्यानंतर आपल्या मोबाईल नंबरद्वारे टाकल्यानंतर जो आपल्याला OTP येईल त्या OTPद्वारे आपण लॉग इन करून आपल्याशी संबंधित जी आवश्यक विचारलेल्या प्रश्नावलीची जी माहिती आहे ती अचूक माहिती आपण त्या पोर्टलवरती भरावी। सदरची पूर्ण माहिती भरल्यानंतर सबमिट केल्यानंतर आपल्याला एक SCID प्राप्त होणार आहे। तो SCID आपण जतन करून ठेवायचा आहे। जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये 16 मे 2026 ते 14 जून 2026 या दरम्यान प्रगणक ज्यावेळेला आपल्या घरी भेट द्यायला येतील त्यावेळेला तो SCID आपण त्यांना उपलब्ध करून द्यायचा आहे। सदर SCIDच्याद्वारे प्रगणक आपण भरलेली माहितीची अचूकतेची खात्री करून सदरची माहिती जी आहे ते त्याच्यामध्ये सबमिट करणार आहे। सदर जनगणनेची माहिती देताना यामध्ये एक नागरिकांना आव्हान आहे, याच्यामध्ये कोणताही ID क्रमांक विचारला जाणार नाही, जसं की आधार क्रमांक, पॅन क्रमांक, बँक डिटेल्स विचारण्यात येत नाही। कोणीही आपली सदरची माहिती कोणीही जरी विचारलं तरी आपण सदरची माहिती कोणालाही देण्यात येऊ नये। तरी माझं पुनश्च एकदा उत्तर सोलापूर तालुक्यातील सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण 1 मे 2026 ते 15 मे 2026 या कालावधीमध्ये स्वगणना करून घ्यावी, जेणेकरून प्रगणकांना पुढच्या टप्प्यातील माहिती भरून घेणं सोयीचं होईल। धन्यवाद।